बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूया। विधानसभेमध्ये आज 5व्या दिवशी सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा गाजला। सभागृहाचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्जमाफीची घोषणा केली आणि घोषणाबाजी सुद्धा सुरू झाली असं आवाहन त्यांनी सरकारला केलं। यावेळी सभागृहामध्ये प्रचंड गोंधळ सुद्धा झाला। कर्जमाफीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार जोरदार घोषणाबाजी करत होते। या गदारोळातच अशासकीय कामकाज उरकण्यात आलं। गोंधळ वाढतच गेल्यानं अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कामकाज तहकूब केलं। तत्पूर्वी विधानसभेचं कामकाज 2 वेळा तहकूब सुद्धा झालं आणि आता सोमवार आणि मंगळवारची होळीची सुट्टी बघता बुधवारपर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले। सरकारच्या सगळ्या घोषणा पोकळ होत चाललेल्या आहेत, पोकळ ठरत चाललेल्या आहेत। आमचा या राज्य सरकारवर कुठला आता विश्वास नाही आहे आणि त्यामुळे कर्जमाफी करणं हा एकमेव, कर्जमाफीची घोषणा करणं हा एकमेव पर्याय त्याच्यामध्ये आहे। आज या ठिकाणी सरकार त्या संबंधी भाष्य करायला तयार नाही। काल भारतीय जनता पक्षाचे सदस्य येऊन आविर्भावानं कर्जमाफी झाली पाहिजे म्हणून घोषणा देत होते। आज मात्र त्यांनी चुप्पी साधली। त्यांचं शेतकऱ्यांच्या प्रती बेगडं प्रेम हे आता उघड झालेलं आहे। गेल्या काही अधिवेशनात कर्जमाफीसाठी आम्ही सभागृहात लढाई केली। सभागृहात सरकार कोणत्याही प्रकारे याबाबतीत दाद देत नाही म्हटल्यावर रस्त्यावरची लढाई देखील आम्ही केली। या अधिवेशनामध्ये देखील सुरुवातीपासून कर्जमाफी सरकारने घोषित करावी, येणाऱ्या अर्थसंकल्पात याची घोषणा करण्याची त्यांना संधी आहे आणि त्यासाठी त्यांनी अनुकूलता दर्शवावी अशी आमची सतत मागणी आहे। मुख्यमंत्री आणि सरकारी पक्षाचे काही मंत्री यावर आम्ही अनुकूल आहे असं सांगतात। मग अनुकूलता किती लोकांनी, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर हे अनुकूल होणार आहेत? किती महाराष्ट्रात अजूनपर्यंत शेतकऱ्यांनी आत्महत्या करणं गरजेचं आहे की ज्यामुळे हे कर्जमाफी देतील? या स्वरूपाचे प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर आहेत।